मित्रहो, 29 महानगरपालिकांच्या निवडणुका 15 तारखेला होणार आहेत. या निवडणुकांसाठी अर्ज स्वीकारण्याची जी वेळ आहे ती आहे 30 डिसेंबर संध्याकाळी 5 वाजतापर्यंत. आणि आता अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत, पण अनेकांना एबी फॉर्म मिळालेले नाहीयेत. अनेक जण एबी फॉर्मच्या प्रतीक्षेत आहेत आणि संपूर्ण राज्यात म्हणजे महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईमध्ये, उपराजधानी नागपूरमध्ये आणि सांस्कृतिक राजधानी पुण्यामध्ये अक्षरशः राजकीय तमाशा सुरू आहे. कोण कुठल्या पक्षात जातोय, कोण कुठल्या पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारतोय, एबी फॉर्म कोणाला मिळतोय, पक्ष कोणाला तयारी करायला सांगतोय, कुणाच्या कार्यालयाचं उद्घाटन होतंय, कोण कुणाचा पत्ता कट करतोय, याचा कशाचा पायपोस कशाला नाहीये. एकूणच संपूर्ण राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अफरातफरी माजलेली आहे. आणि या अफरातफरीमध्ये जे मोठे नेते आहेत म्हणजे उद्धव ठाकरे असतील, अजित पवार असतील, राज ठाकरे असतील, एकनाथ शिंदे असतील, हे पुरते चक्रावून गेलेले आहेत. याचं कारण काय? तर याचं कारण या सगळ्याच नेत्यांना वाटतंय आपल्या पक्षाची सत्ता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणि त्या महानगरपालिकांमध्ये यायला हवी आहे. आणि जो निष्ठावंत कार्यकर्ता आहे त्याला मात्र आता मोठ्या नेत्यांच्या घराबाहेर घोषणा देणं आणि पडलेले चेहरे घेऊन आपलं काय होणार याचा विचार करणं इतकंच राहिलेलं आहे. शरद पवारांचा पक्ष मुंबईमध्ये आता नामो निशाणाला शिल्लक राहिलेला नाहीये, कारण त्यांच्या पक्षाचे शेवटचे 2 भिडू जे होते ते सुद्धा दुसऱ्या वाटेला गेलेले आहेत. त्यापैकीचे एक धनंजय पिसाळ हे आता फॉर्म भरायला पोहोचत होते जेव्हा मी त्यांना शेवटचा फोन केला तेव्हा. आणि राखी जाधव या घाटकोपर पंतनगर या परिसरातून तिथले जे स्थानिक आमदार आहेत पराग शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये डेरे दाखल झालेले आहेत. एकूणच सगळा मामला हा प्रचंड गोंधळाचा आणि गडबडलेला आहे. काय आहे मी संक्षिप्त स्वरूपात आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, या निवडणुकीमध्ये म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपण निवडणूक लढावी, पक्षाचं आधी काम केलेलं असतं, त्यातून आपल्याला तिकीट मिळावं, आपण महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून दाखल व्हावं, असं अनेकांना वाटत असतं. पण आता मात्र या सगळ्या गोष्टी फिजूल ठरलेल्या आहेत. का? तर एक पक्ष, एक नेता, एक विचारसरणी या सगळ्या गोष्टी आता अक्षरशः कचरा कुंडीमध्ये फेकण्याच्या लायकीच्या झालेल्या आहेत. आणि याचं कारण काय? तर याचं कारण हा भारतीय जनता पक्षाचा नवा फॉर्म्युला आहे. पार्टी विथ डिफरन्स म्हणणाऱ्या या पक्षामध्ये आता वेगवेगळ्या ठिकाणी पार्टी वर्कर्समध्ये डिफरन्सेस तयार झालेले आहेत. आमचा मित्र पत्रकार नवनाथ बन सारखा एक काल परवा पक्षात आलेला उमेदवार निवडणुकीचं तिकीट मिळवून त्याच्या कार्यालयाचं उद्घाटन करून मोकळा झालेला आहे. तर दुसरीकडे मुंबईच्या महापौर असलेल्या किशोरी पेडणेकर यांचं तिकीट कापण्याचं मातोश्रीने जवळपास निश्चित केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी कमी म्हणून की काय, 2 राष्ट्रवादी पुण्यामध्ये एकत्र आलेत हे बघितल्याबरोबर मुंबईमध्ये काँग्रेसच्या नावाने बोटं मोडणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे सचिन अहिर हे पुण्यात काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या बरोबर निवडणुकांच्या वाटाघाटी करून मोकळे झालेले आहेत. आणि तिथे 60 जागा हे काँग्रेस लढवणार आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना 45 जागा लढवणार आहे. या वाद नसलेल्या जागा आहेत. आता काल रात्री मातोश्रीवर वाद नसलेल्या काही नगरसेवकांना तिकीट देण्यात आली आणि ही तिकीट देताना काही प्रमाणात पक्षपात झालेला आहे, तर काही प्रमाणात निव्वळ कामाला न्याय देण्यात आलेला आहे. शिवडी मतदारसंघातले एक नगरसेवक आहेत सचिन पडवळ. या सचिन पडवळ यांना या म्हणजे जे गिरण गाव आहे तिथला पहिला एबी फॉर्म या सचिन पडवळांना मिळालेला आहे. त्याच वेळेला श्रद्धा जाधव यांना सुद्धा निवडणूक लढवण्याचा सिग्नल मिळालेला आहे. यशवंत जाधव ज्याने मातोश्रीला सर्वात दुखवलं त्या नेत्याला धडा शिकवण्यासाठी समीक्षा जामसुतकर यांना निवडणुकीचं तिकीट देण्याचं निश्चित झालेलं आहे.
रमाकांत रहाटे हे अत्यंत निष्ठेनं शिवसेनेबरोबर राहिले, त्यांना सुद्धा तिकीट झालेलं आहे. सुनील प्रभू जे अजातशत्रू म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात ओळखले जातात, त्यांना विरोधी पक्ष नेतेपदी त्यांची वर्णी लागेल असं वाटत असताना ते काही भाग्य त्यांच्या नशिबी आलेलं नाहीये. पण त्यांचा मुलगा अंकित सुनील प्रभू जो युवा सेनेचा पदाधिकारी आहे आणि आदित्य ठाकरे यांच्या कोर टीमचा मेंबर आहे, त्याला तिकीट देण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीत जर आपण विचार केला तर अशोक धात्रक जे कुलाब्याचे माजी आमदार होते, त्यांचा मुलगा, त्याला सुद्धा तिकीट देण्यात आलेलं आहे. आशिष चेंबूरकर यांच्या कुटुंबामध्ये एक तिकीट जाणार आहे. अशा पद्धतीत जर आपण पाहिलं तर विश्वासू आणि वाद नसलेल्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी पहिली तिकीटं दिलेली आहेत. आता ह्या तिकिटांचा गोंधळ किती पराकोटीचा आहे ते बघा. ही तिकीटं कोणाला द्यायची किंवा उद्धव ठाकरेंना जे काही इनपुट हवंय ते देणारी जी काही मंडळी होती, त्यात सगळ्यात अग्रभागी होते अनिल परब. अनिल परब हे स्वतः गेली 12 वर्ष विभाग प्रमुख आहेत, आमदार आहेत, नेते आहेत. त्यांनी या सगळ्या निवडणुकींच्या तिकिटांची कवायत पार केलेली आहे. ते अत्यंत निष्ठावंत आहेत उद्धव ठाकरे यांचे हे माहीत असून सुद्धा वरुण सरदेसाई यांनी त्यांच्याबरोबर शाब्दिक खडाजंगी करण्याचाही प्रयत्न केला आणि या दोघांमध्ये खडाजंगी झाल्याचं काही मातोश्रीतल्या अंतर्गत सूत्रांनी आपल्याला सांगितलेलं आहे. अर्थात हे दोघही उद्धव ठाकरेंची माणसं आहेत, त्यामुळे आपापल्या लोकांना तिकीट मिळवण्यासाठी ही सगळी खडाजंगी सुरू आहे. आता किशोरी पेडणेकर यांना तिकीट नाकारलं जाईल किंवा त्यांना तिकीट दिलं जाणार नाही अशी माझी माहिती आहे. आता किशोरी पेडणेकर या हट्टासाठी ओळखल्या जातात. हट्ट कसा करायचा हे किशोरी पेडणेकरांकडून शिकावं. पण तरीही त्यांच्या भागामध्ये त्या पराभूत होतील असं शिवसेनेनं केलेले सर्वे सांगतायत. त्यामुळे त्यांना तिकिटीसाठी किंवा त्यांना एबी फॉर्मसाठी थांबावं लागलेलं आहे. मुंबईमध्ये जे असे 4-5 भाग आहेत की जिथे मनसेचं प्राबल्य असल्याचं बोललं जातं. ते कोणते आहेत? तर दादर, माहीम, भांडूप, वरळी आणि शिवडी या भागांमधल्या ज्या काही तिकीट्स आहेत किंवा त्यातले जे एबी फॉर्म्स आहेत ते थांबवले गेलेले आहेत किंवा ते बोलवून दिले जाणार आहेत. आता हे बोलवून देण्याचं प्रकरण काय असतं? तर बोलवून देण्याचं प्रकरण इतक्यासाठीच असतं की दुसरा जो तिथे इच्छुक आहे त्याने दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन बंडखोरी करून काही वाद घालू नये असा प्रयत्न केला जातो. आता पवन जाधव हे श्रद्धा जाधव यांचे चिरंजीव आहेत. आदित्य ठाकरे यांच्या कोर टीमचे मेंबर आहेत. त्यांचं तिकीट नाकारलं जाईल अशी माझी माहिती आहे. ज्या कुटुंबांना 2-2 तिकीटं हवी आहेत, ती तिकीटं नाकारण्यात आलेली आहेत उद्धव ठाकरे यांच्याकडून. जर तुम्ही पक्षाशी निष्ठावान आहात, तर तुम्हाला एक तिकीट दिलं जाईल. निवडणूक कोणी लढवायची हे तुमचं तुम्ही ठरवा. आता सुप्रदा फातर्पेकर यांना तिकीट मिळालेलं आहे. प्रकाश फातर्पेकर यांची ती कन्या आहे आणि अशा काही महत्वाच्या नगरसेवकांना किंवा उमेदवारांना तिकीट देण्यात आलेलं आहे. याचं कारण काय? एक तर ते हुकमी पद्धतीने निवडून येतील, पक्षाशी निष्ठावंत राहिलेले आहेत आणि तिसरं म्हणजे त्यांच्या तिकिटाबद्दल कुठेही वाद नाहीये, अशा लोकांना तिकीटं देण्यात आलेली आहेत. आता भाजपने 66 लोकांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमधलं सगळ्यात वादग्रस्त नाव जर कोणाचं होतं, तर ते आहे नवनाथ बन यांचं. नवनाथ बन हे 135 क्रमांकाच्या मतदारसंघातून निवडणूक लढतायत. यांच्या तिकिटाबद्दल वाद आहे. हे जरी खरं असलं, मनसेच्या काही नेत्यांनी म्हणजे गजानन काळे यांच्यासारख्या आमच्या काही मित्रांनी नवनाथ बन यांच्यावर एक्स पोस्टवरून टीका केली असली, तरी जी काही स्थानिक समीकरणं आहेत, त्यानुसार नवनाथ बन हे निवडणूक जिंकू शकतील, असं त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना वाटतंय. ते देवेंद्र फडणवीसांचे बेहद निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. तर ही तिकीटं आणि हे उमेदवार हे बाजी मारू शकलेले आहेत. आता हे सगळं होत असताना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नामोनिशाण मुंबईतलं संपलेलं आहे. याचं कारण धनंजय पिसाळ हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये दाखल झालेत आणि ते आज त्यांचा फॉर्म भरतायत. अजित पवार गटाची जी पहिली यादी आलेली आहे त्यामध्ये भाजपने ज्यांना आक्षेप घेतलं त्या नवाब मलिक यांच्या कुटुंबामध्ये 3 तिकीटं देण्यात आलेली आहेत. धनंजय पिसाळ यांना तिकीट मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे भांडूप या भागातून सज्जू मलिक या सुनील राऊत यांच्या समर्थकाला सुद्धा तिकीट मिळालेलं आहे. ही जर आपण मोठे मोठे पातळीवरची तिकिटांची सगळी गोंधळाची परिस्थिती पाहिली तर भाजपच्या नेत्यांना सगळ्यात
रोषाला सामोरं जावं लागलंय ते नागपूरमध्ये उपराजधानीमध्ये जो काही गोंधळ झाला तो अभूतपूर्व गोंधळ आहे. इथे चंद्रशेखर बावनकुळेंना सुद्धा लोकांनी सोडलेलं नाहीये. नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाबाहेर लोकांनी घोषणाबाजी केली आणि याचसाठी आम्ही पक्षात आहोत का असा प्रश्न विचारत काल परवा आलेल्यांना तिकीट का देता असा प्रश्न सुद्धा कार्यकर्त्यांनी बावनकुळेंना विचारलेला आहे. एका बाजूला हे घडत असताना दुसरीकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये प्रदेशाध्यक्ष असलेल्या रवींद्र चव्हाण यांना सुद्धा निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काही बोचरे आणि टोचणारे प्रश्न विचारलेले आहेत. कारण रवींद्र चव्हाण यांनी काय केलंय तर त्यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांच्या बरोबर युतीचा समझोता करून टाकलेला आहे. कारण प्रदेशाध्यक्ष असलेल्या रवींद्र चव्हाण यांच्या कल्याण डोंबिवली या होम पिचवरच्या महानगरपालिकेमध्ये शिंदेबरोबरच्या मारामारीत फटका बसला असं होऊ नये याची काळजी रवींद्र चव्हाणांनी घेतलेली आहे. तर ठाण्यामध्ये पूर्णतः एकनाथ शिंदे यांना ढील देण्यात आलेली आहे. त्यामुळे ह्या मोठ्या सगळ्या नेत्यांनी आपली मुलं, आपली पत्नी किंवा आपला भाऊ, आपला भाचा यांच्यासाठी तिकीट राखून ठेवताना कार्यकर्त्यांना पायदळीत उडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा आता काय करायचं याचा शोध नव्याने घेण्याची वेळ या सगळ्याच बड्या राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांनी आणून ठेवलेली आहे. त्यामुळे अगदी लहानशा टप्प्यापासून नगरसेवक, महापौर, त्यानंतर आमदार, विरोधी पक्षनेता, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पुन्हा मुख्यमंत्री असा प्रवास करणारा एक नेता देवेंद्र गंगाधर फडणवीस यांच्या रूपाने ज्या वेळेला राज्याचं नेतृत्व करतोय त्यावेळेला प्रश्न पडतोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या सगळ्या भट्टीमधून किंवा या मुशीतून भविष्यातला एखादा देवेंद्र गंगाधर फडणवीस समोर येणार आहे का? का त्या प्रातिनिधिक देवेंद्र फडणवीसांना फक्त सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये सतरंजा उचलणं आणि नेत्यांच्या गाडीच्या मागे धावत त्यांचे दरवाजे उघडणं इतकंच त्यांच्या हाती राहणार आहे का? हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला स्पष्टपणे लक्षात येणार आहे. मित्रहो, या सगळ्या बदलत्या ट्रेंड बद्दल आणि नेत्यांच्या या राजकीय दुकानदारीबद्दल आपल्याला काय वाटतंय? राजकारणातून नीतिमत्ता हद्दपार झाली आहे का? आणि कार्यकर्ता याची जागा आता कचराकुंडीच्या बाजूला गेली आहे का? आपण या सगळ्या गोष्टीवर अगदी स्पष्टपणे आणि संसदीय शब्दांमध्ये पण संक्षिप्त स्वरूपात आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. आपण कळवलेल्या प्रतिक्रियांवर आपला पुढचा व्हिडिओ घेऊन येण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. धन्यवाद.